चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। स्वामींनी स्वतः सांगितलेले जे नशिबात नाही तेही तुम्हाला मिळेल। मग ते कसे मिळेल तर तुम्ही माझी सेवा केली पाहिजे। माझ्या सेवेतून जे काही उपाय तुमच्यापर्यंत आलेले असतात ते तुम्ही जर कराल तरच तुम्हाला सगळं नशिबात नसेल ते सुद्धा मिळून जाईल। नशीब बदलायला वेळ लागत नाही, त्यासाठी आपण काय करायचं तर प्रयत्न करायचा सोडायचं नाही। ते प्रयत्न पॉझिटिव्ह लहरीनेच करायचे। म्हणजे मी हे काम करणार आहे आणि या कामातून मला यश मिळणारच आहे हे तुमच्या मनाशी ठाम झालं पाहिजे, तेव्हा तुम्हाला कुठेतरी यश येणारच। कुठेतरी नाही तर 1000 लाख पटीने सांगते यश मिळणार। मग आता हे उपाय कसे करायचे आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये फक्त सुपारीचे तोडगे आहेत। ही सुपारी फक्त 2 रुपयाला मिळून जाते, फार खर्चाचं नाहीये। प्रत्येक वेळी मी सांगते कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे आपले तोडगे नसतात। आपले तोडगे दिंडरीपणे सेवा मार्गातून समर्थांचे तोडगे असतात, जे तोडगे की आपल्या स्वतःच्या खर्चातून पाकिट मनीतून आपल्याला करता येईल एवढ्या छोट्याशा खर्चातून किंवा घरात उपलब्ध असतात। पण आजची सुपारी आपल्याला नवीनच आणावी लागणार आहे, जेणेकरून ती कधीही वापरली नसली पाहिजे। म्हणून दुकानातून 2 सुपारी आणा आणि या 2 सुपारीचा उपयोग फक्त कधी करायचा, कोणत्या सेवा करायच्या आणि त्याच्यावर कोणते मंत्रपठण करायचे आणि ते केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे ह्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर व्हिडिओमध्ये आधी कुठं न स्किप करता संपूर्ण पहा। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण, स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामींचे स्वागत आहे। बघा आज आपला सुपारीचा तोडगा आहे। तर हा सुपारीचा तोडगा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर एक करायचे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी एक करायचे। तर सुपारी नवीन 2 एवढ्या साधारण एवढी तरी असावी, जेणेकरून आपल्याला तो तोडगा केल्याचं समाधान वाटलं पाहिजे। छोटीपेक्षा जरा मीडियम साईजची सुपारी आणा, स्वच्छ धुवायची। स्वच्छ धुताना तिला पाण्याचा दुधाचा अभिषेक घालायचा। अभिषेक घालताना ओम श्री वासुदेवाय नमः हाच फक्त मंत्र म्हणायचा आहे, कारण विष्णू देवतांची सेवा करायची आहे, तिथे लक्ष्मी माताला आगमन करायचे आहे। आणि या सेवा कशासाठी आहे तर लक्ष्मी बरकतसाठी। म्हणून सांगते ना जे नशिबात नाही ते मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायची। तर ब्रह्ममुहूर्त 3 ते 7च्या दरम्यान मध्यंतरी तुम्हाला कधी जाग येते ते आंघोळ करून करायचंय। उठून नुसतं हातपाय धुवून नाही करायचं। अंगावर काळं वस्त्र नाही पाहिजे, पिवळं लाल निळं जांभळं कोणतेही असो, काळं सोडून कोणतेही घाला। तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर प्रथम आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या। आपल्या घरात प्रतिमा असतेच, आपण सेवेकरी आहोत, आपल्या घरात फोटो किंवा मूर्ती काही असेल महाराजांची तिची जावा, नमस्कार करा। महाराजांना सांगा की मी तुमचा सेवेकरी आहे आणि हा सुपारीचा तोडगा करत आहे, ह्या तोडग्याचा मला निश्चितच लाभ होणार आहे। तिथूनच बघा तुम्ही उपाय करायच्या अगोदरच तुम्हाला 50% फरक जाणवेल। तुमच्यातील पॉझिटिव्ह लहरी जेव्हा तयार होतात ना तेव्हा जी काही आपण आध्यात्मिक काम करत असतो त्याचा रिझल्ट पण आपल्याला लाख पटीने मिळत असतो। तर बघा ब्रह्ममुहूर्तावर तुमचं सगळं झाल्यानंतर आंघोळ वगैरे स्वामींना नमन केल्यानंतर सुपारी अशी हातामध्ये घ्यायची। त्यानंतर लागणारं साहित्य ही पांढरी पोतली घ्यायची, साधारण एवढी असावी पांढरी पोतली, सुपारी, 3 पांढरी फुलं घ्यायची, ती अक्षदा आणि हळदी कुंकू। सुपारीला अभिषेक घालताना सांगितले कोणता मंत्र म्हणायचा, ओम श्री वासुदेवाय नमः। त्याच्यानंतर अभिषेकाने पुसून परत हातावर घ्यायची, हळदी कुंकू व्हायचं सुपारीला। त्यानंतर 4 अक्षदा व्हायच्या आणि ही 3 पांढरी फुलं, 3च असावी तीही पांढरी, ही 3 पांढरी फुलं आपण कशी व्हायची तर देठ सुपारीकडे करायचं आणि तोंड आपल्याकडे करायचं। हे पहा अशा पद्धतीने सुपारी घ्यायची। हे घेतल्यानंतर आपले नामस्मरणाची माळ घ्यायची, जपमाळ, आणि ओम श्री वासुदेवाय नमः, ओम श्री वासुदेवाय नमः, ओम श्री वासुदेवाय नमः, ओम श्री वासुदेवाय नमः 108 वेळा मंत्र म्हणायचा। हा मंत्र झाल्यानंतर ह्या पोतलीमध्ये ठेवून द्यायचा असा। त्यानंतर काय करायचं सांगते, ही पोतली अशी बांधायची आणि परत ह्याच्यावर आपल्या हातात घ्यायची। हातात घेतल्यानंतर सुद्धा ओम श्री महालक्ष्मी वासुदेवाय नमः। आता या मंत्रात काय ओम श्री महालक्ष्मी वासुदेवाय नमः हे सुद्धा जपमाळ 108 वेळा करायची। परत समोर ठेवायची, धूप दीप नवळायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं आणि मेन प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस अशी वरती, आता हे समजा प्रवेशद्वार आहे असं हे दाराचं वरती आपलं बांधायचं अँगल समजा आणि अशी बांधून ती पोतली ठेवायची। ही पोतली तुम्ही वर्षातून कोणत्या महिन्यात केली, समजा जानेवारी महिन्यात केली तर पुढल्या वर्षी ती पोतली सोडायची जानेवारी महिन्यातल्या गुरुवारी आणि ती पाण्यात सोडायची। आधी ही पोतली दुसरी तयार करायची, बांधायची आणि मग ती सोडल्यानंतर ती पाण्यात तुम्ही शुक्रवारी सोडू शकता। वर्षातून एकदाच ही पोतली करायची बघा आणि आपल्या मेन प्रवेशद्वाराच्या ठिकाणी बांधायची। हे न काय होतं
ह्यानं माता लक्ष्मी आपल्या घरात रोजच्या रोज प्रवेश करत असते. जरी ती कुणाच्या पायामार्फत बाहेर गेली तरी ती परत रिटर्न आपल्या घरी येत असते आणि आपल्या घरात आपली बरकत होत असते. मग आपण कसं कष्ट करत असतो, कधी कष्ट बरेच जणांना आजचा बघा खूप कष्ट करतात, त्याचा मोबदला पुरेपूर मिळत नाही. आता तुम्ही हा तोडगा केला नंतर तुम्ही फरक आणि अनुभव स्वतःच सांगाल. हा इतका प्रज्वलित उपाय आहेत, इतके तोडगे सुंदर आहेत बघा. ह्याचे रिझल्ट लाख पटीने मिळतेच. जे नशिबात नाही तेही मिळणार. तुमचा छोटा मोठा कितीही उद्योगधंदा असू दे, तुम्ही हा तोडगा करा. आणि हो, व्यवसाया ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालतो. फक्त घरातून करून द्या. पहाटेचाच करायचा, ब्रह्ममुहूर्तावर, कुठल्याही वेळेत नाही आहे. पहाटे करून हा तोडगा करून मला अनुभव सांगा. 6 महिन्याच्या आत हळूहळू तुमच्या प्रॉफिटमध्ये कसा धनलाभ होतोय तो बघा. म्हणून म्हटलं ना, नशिबात नाही ते सुद्धा मिळणार. तर या तोडग्याने आपल्या घराची बरकत होते, भरभराट होते, लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मीचा नाश होतो. अक्काबाई तर घरात फिरकत सुद्धा नाही, कारण मेन प्रवेश जर असं तिचं बंधन, तिचं पाबंद केलेलं असतं. आपल्या घरातील बरेचसेच वाईट प्रसंग दूर होतात. तर दुसरी पूजा कधी? तर आता दुसरी सुपारी आपल्याला प्रदोष काळी करायची आहे. प्रदोष काळ म्हणजे आपण सत्यनारायणची पूजा घालतो 5:30 ते 7:30 या कालावधीत. तर ती सुपारी आणि ती पूजा कोणती? तर ही सुद्धा आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलाबाळांची, आपल्या भावाची, आपल्या वडिलांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक मुलगी करू शकते. किंवा स्वतः सुद्धा आता मुली कमवतात, स्वतःची सुद्धा प्रगती व्हावी म्हणून करू शकतो. माता आईसाठी, बहीण भावासाठी, भाऊ बहिणीसाठी, बायको नवऱ्यासाठी, नवरा बायकोसाठी, भाऊ भावासाठी सगळेजण उपाय करू शकतात. तर बघा, संध्याकाळी प्रदोष काळात आपण दुसरी सुपारी नवीनच घ्यायची. दोन्ही सुपाऱ्या गुरुवारी त्याच एकाच दिवशी हे तोडगे करायचे आहेत बरं का. तुम्ही एका गुरुवारी सकाळी करशील की दुसऱ्या गुरुवारी संध्याकाळी नाही, एकाच गुरुवारी हे दोन्ही उपाय करायचे आहेत. कारण त्या दोन्हींना भर घालणारे आणि दोन्हींना यश देणारे हे उपाय आहेत, हे तोडगे आहेत. तर दुसऱ्या सुपारीला सुद्धा संध्याकाळीच आपण अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. त्यावेळेस फक्त महाराजांचंच नामस्मरण करायचं, अभिषेक घालायचा. ते पाणी तोळस सोडली तर कुठेही तुम्ही घालू शकता. कुठेही म्हणजे फक्त फुल झाडांना घाला, काट्याच्या झाडांना सोडून, तुळशीला सोडून तुम्ही फुलं झाडांना घाला. पायदडीला तोडवेल असे घालू नका. गणपतीचं प्रतीक म्हणून आपण सुपारी मानत असतो, म्हणून तुम्हाला सांगते सुपारी सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि आपण तोडगा करणार आहोत. तर त्यावेळेस काय करायचं आहे बघा. त्यावेळेस नाही, आपल्याला गुलाबाच्या 2 पाकळ्या, 1 रुपयाचं छोटंसं नाणं आणि सुपारी आणि 1 पांढरं फूल आणि केसर जर तुम्हाला भेटत असेल तुमच्याकडे तर घेऊ शकता. काय करायचं, हे सुपारीचं नाणं 1 रुपयाचं प्रतीक असं लिहिलं आहे ना, असं ठेवायचं. खाली जे शिक्का असतो ना ते पालतं असं खालच्या बाजूला, वर 1 रुपयाचं प्रतीक, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं. आणि सुपारी त्याच्यावर ठेवायची. 2 पाकळ्या घ्यायच्या, फूल नाही घ्यायच्या, गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या. आणि जर पाकळ्या मिळाल्या नाही तर गुलाबात तर सुद्धा लावू शकताय, खूप छान वास होतो. आणि पांढरं फूल घ्यायचं, तेही मगाशी सांगितलं कसं व्हायचं असतं त्या अगोदरच्या तोडग्यामध्ये. आणि त्यानंतर केसर घ्यायचं, लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत बरं का ह्या. केसर घ्यायचं, केसरही त्याच्यामध्ये असं ठेवायचं. आणि अक्षदा घ्यायच्या अशा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्ही जेवढं म्हणता येईल तेवढा हा मंत्र म्हणायचा. आणि हे प्रदोष काळी करणार. त्याच्यानंतर हातावर झाल्यानंतर एक 10-15 मंत्र म्हटलाचा की तुम्ही हे जिथे श्रीयंत्र ठेवताना तिथे हे फक्त पुढच्या गुरुवारपर्यंत सुपारी ठेवायची. अशी समोरच एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवून द्या. समजा ही आता माझी वाटी आहे, म्हणजे तुमची समजा असं तुम्ही घेतला. हे फुल पाकळ्यासुद्धा बदलायच्या नाही, त्या 7 दिवस त्याच ठेवायच्या. हे अशा स्वरूपात, हे पहा अशा स्वरूपात ठेवून द्यायचं. मग अशी वाटी ठेवल्यानंतर परत काय करायचं, आपण अष्टगंध हळदी कुंकू ह्याच्यावर सोडायचं. आणि जिथे श्रीयंत्राची जागा आहे देवघरातील त्या ठिकाणीच ठेवायचं आहे, कारण तिथे लक्ष्मी माताचं प्राधान्य आहे, विष्णू देवतांची सेवा आहे. पांढरं फूल त्यांना प्रिय असतं आणि गुलाबाच्या पाकळ्या महालक्ष्मी मातेला प्रिय असतात. दोन्ही नवरा बायकोंची आवडती वस्तू ठेवली की दोघंही कुठेही जाऊ शकत नाहीत. आणि ज्याच्यासाठी तोडगा करतोय आपण, जे नशिबात नाही ते मागायचं काम करत असतो, तेही महाराजांना आपल्याला द्यावं लागतं. तर हे असं समोर ठेवून काय करायचं, स्त्री सूक्त 16व्या, पुरुष सूक्त 16व्या, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू स्तोत्र एकदा वाचायचं. फलश्रुती हात जोडून म्हणायची. आणि 8 म्हणजे ह्या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत सेवा करायची. शुक्रवारी पुढच्या सकाळी काय करायचं, हे एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं
आणि बांधून ठेवल्यानंतर तुमच्या पाकिटात ठेवा, पर्समध्ये ठेवा, कपाटात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही तो दरवाजेचा तोडगा पुढल्या वर्षी काढणार आहात तसाच हा तोडगा सुद्धा पुढल्या वर्षी त्याचबरोबर हाही तोडगा काढायचा. तोडगा काढायच्या अगोदर पहिल्या तोडगाची तयारी झाली पाहिजे. पहिला तोडगा ठेवून द्यायचा आणि मगच तो हलवायचा, त्याच्या आधी हलवायचा नाहीये. जसं सांगितलं ना, जानेवारी महिन्यात करताय तर पुढल्या वर्षी जानेवारी महिन्यातच करायचा. फेब्रुवारी महिन्यात करत असाल तर पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच करायचा. मध्ये आधे 6 महिन्यात बदलायचा नाही, 3 महिन्यात बदलायचं नाही. वर्षातून एकदाच ही सेवा आहे, एकदा सुपारीचा तोडगा आहे. पण जे नशिबात नाही, मी 10 वेळा व्हिडिओ सांगितला असेल, कारण इतका प्रज्वलित तोडगा आहे म्हणूनच सांगते तुम्हाला आणि खात्री देऊन सांगते. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला अनुसरून सांगते. तुम्ही जर जितक्या पॉझिटिव्ह लहरीने हे उपाय कराल, विश्वास ठेवून हे उपाय कराल तर निश्चितच तुम्हाला ह्याची फलश्रुती मिळेल. जितकी जेवढी तुम्ही अपेक्षा केली नाही त्याच्यात दान दुपटीने मिळेल. महत्त्वाचं आता सांगते, हे तोडगे सुपारीवरच का करतात? सुपारी बाप्पांचं प्रतीक असतं, दुःख हरताचं प्रतीक असतं आणि आयुष्यात सुख घेऊन येणाऱ्याचं प्रतीक असतं. त्याला आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केल्या, विष्णू देवतांना आगमन करून ज्या काही सेवा कराल तिथे महालक्ष्मी येत राहते. विष्णू नारायणचा जोडा जर जिथे जिथे सदैव वास करेल त्या घराचा झोपडीचाही महाल कधी झालेला कळत नाही. आणि त्या महालातून आपण सुखसमाधान जर राहत असलो तर आपला संसार राजवाड्यासारखाच होतो. हे तुम्हाला मी स्वामी समर्थ महाराजांना सेवेला खात्री देऊनच सांगते. तर असो, तुम्ही उपाय फक्त पॉझिटिव्ह लहरीने करा. जितक्या पॉझिटिव्हने तुम्ही जर सेवा करायला जाल किंवा कोणतेही माझे तोडगे असू द्या, तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने जर कराल ना तितकाच पॉझिटिव्हने अनुभव मिळेल. 100% अनुभव येतोच. अनुभव आल्याशिवाय आजपर्यंत कुणालाही झालेलं नाही. तर तुम्ही तोडगा करा. 1.25 महिन्याने तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या उद्योग व्यवसायातील वाढ तुम्ही मला निश्चित अनुभव शेअर करा. अनुभव सांगायचं थांबवू नका. जसे जसे तुम्हाला अनुभव येतात तसे तसे कमेंटद्वारे सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ बघता बघता श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. तुमचीही श्रद्धा भावभक्ती महाराजांच्यापर्यंत पोचली जाते आणि आपल्याला, दुसऱ्याला आणि मलाही व्हिडिओ कमेंटसुद्धा आनंदमयी देऊन जाते आणि श्री स्वामी समर्थ जे जे वाचतील तितक्यापर्यंत तुमची सेवा पोचली जाते. मग एका कमेंटचा उपयोग तुम्हालाही किती होणार आहे आणि मलाही व्हिडिओ बनवताना खूप आनंद होणार आहे. तर या आपल्या जर एका स्वामी समर्थ म्हणण्याने इतक्या जणांना आनंद मिळत असेल तर एक कमेंट झालीच पाहिजे. असो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, होता व्हिडिओ शेअर करा, स्वामी समर्थ महाराजांची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून उपाय, तोडगे, दिंडोरी सेवा मार्गातील काही सेवा असतील त्या सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील. सांगितलेली सेवा, झालेली सेवा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा, भरभराटीचा, स्वामी सेवेचा आणि स्वामी आशीर्वादाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते.